शांत राहा. नाही सगळे शांतच आहेत. नाही कसं राहते, माझी पद्धत आहे ती. लोकांना शांत करायचं, मग आपण भाषण करायचं. का राहते सर, गावामध्ये काही लोक गडबड करत असतात. प्रत्येक कार्यक्रमाला लोक कार्यक्रम बघायला येतात असं नाही आहे. त्यांचं आपलं काही पर्सनल पण चालू असते. असतं गावागावामध्ये. आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का आज साक्षात सुमित राघवन या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे कधीही भडकू शकणारे, सतत चिडत असणारे आणि कधीही रागवत असणारे असे सुमित राघवन या ठिकाणी आलेले आहेत. केस विंचरण्यामध्ये नंबर 1 असलेले आणि त्यामुळेच गणेश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांचं नाव दाखल झालं असणार. कुठे? गणेश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड. गिनीजला काय अर्थ आहे? गणेशला तरी आहे. आमच्या गावात गणेश बुक स्टॉल आहे. कशासाठी झालं ना? फटाफट केस विंचरण्यात. काय संबंध? अरे आम्ही प्रत्यक्ष बघितलेला आहे. फास्टर फनी. फास्टर फणी नाही होते, मग फेणे. अच्छा फेणे आहे काय? हा. फेण्याला काय अर्थ आहे? फणील तरी आहे सर, आहे का नाही? सुमित सर पक्ष्यांवरती अतिशय प्रेम करतात, म्हणूनच त्यांनी चिमणी नाव असलेल्या मुलीशी लग्न केलेलं आहे. तुम्ही नीट लिहून आणत जा. CHIMYNEEE. मग काय होतं? चिन्मयी. फास्ट बोल बरं. चिन्मयी. फास्ट बोललं की चिमणीच होते ना सर. म्हणून तुम्हाला सांगतो ना. चला तर आणि कार्यक्रमाच्या मध्ये दिसणारे, कार्यक्रमाच्या मध्ये दिसतात जाहिरातींमध्ये असं लिहा ना सर नीट छान. आता मग जाहिरात मध्ये दिसतात ना. जाहिरात कुठे आहे ना सर, दिसतात की मध्ये. तर असो, तर असा एक विसरभोळा व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेला आहे. कधी कधी ते एका बायकोचं नाव विसरतात, तर कधी कधी बायकोचा वाढदिवस विसरतात. का? अरे प्रत्यक्ष बघितलंय का प्रत्येक वेळेस काय आम्ही प्रत्यक्ष बघितलंय सर. तुम्ही एकदा टीव्हीवर दाखवलं तर तुम्ही बायकोचं नाव विसरता, मित्राला विचारता इकडे तिकडे, मग तो सांगतो तुम्हाला. जाहिरात असते जाहिरात. आता आम्हाला खेड्यापाड्यात लोकांना काय माहित बा, आम्हाला वाटलं तुम्ही विसरत असाल. एकदा ते हॅपी बर्थडे विसरले बायकोचा, मग त्यांनी महागातली खडा घेतला हिरा. पण सर हे तुम्ही जे दाखवलं ना टीव्हीवर की तुम्ही बायकोचा वाढदिवस विसरता आणि महागातला हिरा घेऊन देता बायकोला, हिची क्रेज गावागावात आली सर. बरं, गावागावातल्या बायका म्हणजे आपला नवरा बर्थडे विसरला का ती हिराच मागायला लागल्या. माझ्या बायकोने मागितला सर हिरा. दिला काय करणार, दिला ना सर. बर महागात पडला असेल. मग महागात कसला? घरचं प्रोडक्शन आहे आपल्या. म्हणजे पोरगा माझा हिरा नावाचा दिला. म्हणजे कसं होतं की दर वर्षाला एक हिरा देणं म्हणजे तसं परवडणार नाही. म्हणजे एवढी प्रॉपर्टी ठेवायची कुठं, हा एक प्रश्न होता. म्हणून मी आता काही त्याचा वाढदिवस विसरत नाही. तुम्ही राग म्हणू नका, आज तुम्ही प्रत्यक्ष भेटला म्हणून तुम्हाला सांगतो. पण तुमच्यावर थोडा राग होता सर माझा. बरं, काय होता? नाही तुम्ही ते माग गाण्याच्या कॉम्पिटिशन मध्ये होते, लोकांना सांगत होते तुम्ही SMS करा, SMS करा. मी तुम्हाला सकाळ संध्याकाळ सर SMS केलेले सर, तुम्हाला वाटतो. पण सर एवढा माणसाबद्दल तुम्ही असं वागता सर. काय केलं? किती SMS केले मी त्यांना. अरे साधे एक उत्तर द्यावं माणसानं की इट्स ओके काहीतरी असं सर. एक उत्तर नाही दिलं सर तुम्ही. SMS केलेत मान्य आहे, पण ते SMS ते वोटिंगचे SMS असतात. काय SMS केले तुम्ही? SMS केलं ना सर. गुड मॉर्निंग, जेवला काय सर, कुठे आहात सर, फॅमिली कशी आहे सर, जेवणात काय केलं, किती दिवसात 40-50 SMS करत. या माणसानं एकदाही उत्तर दिलं नाही. असं नाही SMS करायचं, ते वोटिंगचा कोड असतो. त्याला काय अर्थ आहे? ह्याला किती मजा वाटते सर. जेवलात काय केली भाजी, हे आपुलकीचं वाटते ना सर. ते एकदम परक वाटते ना. तर अशा या व्यक्तिमत्वाचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय आत्ता माझी सटकली मला रागवन येतो संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश. आज इतक्या दिवसानंतर खरं तर आज आपल्याकडे एक अरुण नलावडे टाईपचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. एक अशी वेगळी पर्सनॅलिटी आज आपल्याकडे आलेली आहे सर. ते चांगले चित्रपट आहे. टोमॅटो केचपवर आधारित त्यांचा सॉस हा चित्रपट अत्यंत गाजला सर. श्वास असं आहे ते, आणि खूप उत्तम सिनेमा होता आणि त्याला राष्ट्रीय अवॉर्ड मिळाला. असं नाही झालं पाहिजे. जोरात श्वास चित्रपटासाठी मी माफी मागतो त्यांच्या वतीने. माहिती आहे आम्हाला खरोखर उत्तम चित्रपट होता. पण सर मला थोडंसं वाईट वाटलं. हे फिल्म इंडस्ट्रीचं पॉलिटिक्स आहे ना, त्याच्यामधून दिसलं सर, थोडं दिसलं सर. मला थोडं वाईट वाटलं सर. एवढा चांगला चित्रपट केला आणि त्याच्यानंतरचा पार्ट 2 केला ना, तेव्हा सरांना घेतलं नाही त्यांनी. श्वासच्या पार्ट 2 मध्ये घेतलं. कुठला पार्ट 2? मोकळा श्वास.
मोकळा श्वास मध्ये नव्हता सर तुम्ही, मला वाईट वाटलं सर ते. 2 सिनेमे वेगळे वेगळे आहेत. वेगवेगळे आहेत का? मला वाटलं आता श्वास आहे तर मोकळा श्वास असेल बा, आपण असं असतं की थोडंसं त्याला मागे पुढे, तर असं काय हरकत नाही. पण सर एक गोष्ट मात्र मला थोडीशी, आता काय गावासमोर मला बोला वाटत नाही तुमच्याबद्दल, पण तुमच्या ते अभिनयातला एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी लय वाढत चालले सर आजकाल. नाही आम्ही बघतो ना ते, म्हणजे कसं आहे, लहान वयात तिने बापाचे रोल केले, पण आता त्यांच्या वयात ते म्हणजे लहान होत चालले दिवसेंदिवस. नाही नाही ते लक्षात आलं तर, तुमच्या लक्षात आलं असेल ना. नाही आम्ही पाहिलं ते कार्यदुरावामध्ये. कार्यदुरावामध्ये तुमची ते कॉलेजची मैत्रीण कुमी आणि तुम्ही. काय चाललंय सर, आम्हाला सगळं माहित राहते सर. तुम्हाला सर ते आताच कळलं ना ते यांचं जय आणि वीरूचं. जय आणि कोण? जय आणि वीरू नाही का यांच्याशी? जय आणि आदिती अशी आहे ती जोडी. आदिती आहे काय? आम्हाला जय आणि वीरूची इतकी सवय झाली की जय म्हणलं की लगेच वीरू येते थोडं. ते त्यांचं लग्न झालं ऑफिस मध्ये सांगितलं, ते आताच समजलं तुम्हाला आहे ना सर. तुम्ही 2-1 आठवडे आधी आले असते की नाही, मीच सांगितलं असतं तुम्हाला. मला सगळं डिटेल माहित होतं सर. त्यांचं लग्न झालं ऑफिस मध्ये सांगितलं नाही, इव्हन तुम्हाला पण सांगितलं नाही. तुमच्या घरात राहतात सर, ते सांगायला पाहिजे तर. तुम्ही ना काय करा, माझा मोबाईल नंबर घेऊन ठेवा सर, आणि मी तुम्हाला सगळं डिटेलिंग देत जाईल त्या सिरियलचं, कुठं काय काय होते काय काय. हा नाही तुम्ही एक काम करत ना सर, रोज सिरियल का पाहत नाही तुम्ही? तुम्ही सिरियल पाहिली की तुम्हाला सगळं समजून जाईल. संध्याकाळी सर सिरियल बघत जातो. पण सर तुमचं ते मला ते लय आवडलं सर, ते त्याच्यामधलं ते सगळं आता अभिनय. अरे काय सेम मिथूनची आठवण सर. सर राग येत नाही, पण असा या बाप माणसाचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय खडूस घर मालक संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश. तर आता तुम्ही पुढचा कार्यक्रम एन्जॉय करा. धन्यवाद. तर आता मला सुमित तुमच्याकडे यायचंय, तुमची काय आहे भूमिका साधारण हे मला जाणून घ्यायचंय. संदूक या चित्रपटामध्ये वामनराव अष्टपुत्र्यांचं पात्र मी केलेलं आहे. वामनराव अष्टपुत्रे हा एक साधा सरळ भोळा, नाकासमोर बघून चालणारा, पोस्टात नोकरी करणारा, आणि पोस्टाची नोकरी आणि घर एके घर. तो दिवसा स्वप्न बघतो, आणि त्याच्या घरामध्ये त्याच्या दिवाणखान्यात, म्हणजे त्याचं जे काही छोटासा वाडा आहे, त्याच्या दिवाणखान्याच्या भिंतीवर त्याच्या 7-8 पूर्वजांचे फोटो लावलेले आहेत, आणि सतत तो त्याच्यात रमणारा. आणि त्या प्रत्येक पूर्वजांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी किंवा त्या काळात युद्धात आपल्या बाजूने प्रयत्न केलेला आहे, लढा दिलेला आहे किंवा प्राणार्पण केलेलं आहे. आणि त्या स्वप्नांमुळे सतत गोंधळ होणे, आणि मग बायको चे सतत टोमणे किंवा बायकोकडनं ओरडून घेणं. नुसतं बायकोच नाही तर गावात त्याची चेष्टा होणे. चित्रपटामध्ये एक पॅरलल एक चळवळ सुरू आहे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, आणि सतत त्याचं असं म्हणणं आहे की मला त्या चळवळीत सहभागी होऊ द्या, आणि त्याला कोणी उभं करत नाही. आणि कशी ही संदूक, आणि तो कसा त्या प्रकरणात गोवला जातो, दॅट इज संदूक.